लाडके उमेदवार सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील जी यांना शिवसेना कोणतेवारी विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून एक निवडणूक निधी म्हणून आमच्याकडून आम्ही 1 लाख रुपये त्यांना त्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्व आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य गुरुकुल कार्य करणाऱ्या नेतृत्व कोरोनाच्या शिवसेनेच्या मुंबईच्या छायादारी शिबिरामध्ये आपण या ठिकाणी संबोधित करा. त्याचबरोबर अभिजित आबा बजरंग भाऊ, त्याचबरोबर जिल्हा उद्योगाच्या महिला अध्यक्ष मनीषा, त्या निमित्तानं एवढं सांगेन, 1994चा काळ होता. या शहराकडे उपजीविकेसाठी लोंढेच्या लोंढे या शहराकडे लोक आकर्षित झाले. जो उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला आणि 2021ला 25% आदेश पारित केला गेला. त्याचबरोबर 2021चा गुन्हेगारीचा कायदा 31 डिसेंबर 2020 पर्यंत म्हणजे 2001 ते 20 पर्यंत त्यांनी वाढवला. या राज्यामध्ये राहणाऱ्या महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या भागामध्ये कष्टकरी सामान्य माणूस जो राहतोय, जो जे आपल्या आर्थिक विवंचनेमुळे आपल्या जागा मालमत्ता क्लिअर करू शकला नाही, त्या लोकांच्यासाठी उद्धव साहेबांनी ज्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, आणि म्हणून या आपल्या पक्षाला या आंदोलन संघटनेच्या माध्यमातून या सामाजिक कार्याची जोड आपण या निमित्तानं लावली गेलेली आहे. आणि म्हणून त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांची घरं कधी क्षती बघितलेली नव्हती. 2021ला या महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री आपले आदरणीय उद्धवजी साहेब असताना त्यांनी गावठाण नदीपासून 200 मीटरचा कायदा केला आणि या 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रामध्ये असणारे जेवढे सर्वे नंबर आहेत, जेवढे गट नंबर आहेत, तिथल्या नागरिकांना आता येणे करून घ्यायची आवश्यकता नाही. त्याच पद्धतीचा त्यांनी 200 मीटरचा कायदा अंमलात आणला आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लाखो लोकांना त्याचा फायदा झाला. त्यांना बँका लोन देत नव्हत्या, पतसंस्था लोन देत नव्हत्या. या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निर्णयामुळे त्यांना आज वित्तीय संस्था पुढे आल्या. त्यांचे आज त्या लेकरा बाळाचं लग्न असेल आणि काही गोष्टी असतील त्याच्यासाठी त्याला आर्थिक मदत व्हायला सुरुवात झाली. आणि मग हे ऐतिहासिक निर्णय आजपर्यंत कुठल्या सरकारने घेतले गेलेले नाही. माझ्या साहेबांना या निमित्तानं विनंती आहे की या राज्यामध्ये गोरगरीब जनतेच्या नागरिकांचे जे महसूलचा विषय असेल, खरेदी दस्तावेजाच्या बाबतीतला नोंदणी अधिनियम मुद्रांचे कायदे असतील, भूमी अभिलेखचे कायदे असतील, याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना अजिबात न्याय मिळत नाही. तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यावरती बोट ठेवून त्यांना कायदा स्थापनावी ही आपली संकल्पना आहे. म्हणून आज या मागच्या कालावधीमध्ये 22,000 लोकांना या गुन्हेगारी समितीनं 3 महिन्याचे शिबिर आयोजित केली. आणि हा गुन्हेगारी भाग या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 70% भाग आहे. 70% गोरगरिबांचे घरे गुन्हेगारीनं बाधित झालेले आहेत. या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा कायदा सांगलीच्या धर्तीवरती झाला आणि त्याचा लाभ संबंध महाराष्ट्राला झाला. मित्रांनो, मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की भविष्यामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून भविष्यात सत्ता आल्यानंतर माझी विनंती राहणार आहे नेते मंडळीला की या राज्यामध्ये एक गुन्हेगारी महामंडळ जर झालं तर या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कष्टकरी गुन्हेगारीच्या नागरिकांना एक चांगल्या पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे आज जे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या धर्तीवरती अनेक कायदे झाले, या जिल्ह्यामधल्या सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आज जे लोकसभेची निवडणूक लागली गेलेली आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलजी यांना आपण उमेदवारी मिळालेली आहे. आणि म्हणून मी आज या व्यासपीठावरून बोलताना पैलवान चंद्रहार पाटीलजींना मी एक शब्द देतो की आम्ही 22,000 लोकांना असे कॅम्प लावून 2 महिने आम्ही प्रमाणपत्र गोरगरिबांना दिलेले आहे.
4-5 हजार लोकांना तुम्ही माहिती द्या प्रशासनामध्ये 4-5 हजार लोकांना गोरगरिबांचा निश्चितीचे आदेश UHCला जतचे प्रांत त्यावेळेला अशोक पाटील म्हणून होते त्यांना उपजिल्हाधिकारी पद होतं UHCचं तर त्यांना 3 महिने रात्र दिवस आम्ही माणसं बसवायला जाऊन हा कार्यक्रम करून या चांगलीकडे महानगरपालिकेत आता उद्याचा कार्यक्रम आपला एकदा झाल्यानंतर आम्ही समज महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या लोकांची आम्ही कामं केलेले आहेत त्याच्या घरावरती जाऊन त्यांना आम्ही आज हात पसरला राहील म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला मिळालेलं आहे आणि या भविष्यामध्ये तुम्हाला एवढं त्या निमित्ताने सांगू इच्छितो की आज हा लोकसभेचा उमेदवार प्रचंड मताने जाणार आहे त्याचं कारण असं आहे मोदी विरुद्ध जनता असा लढा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून आदरणीय बाबू यांचे स्वागत आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निमित्तानं प्रत्येक कार्यकर्ता एक स्वच्छ चारित्र्य नेतृत्वाने कर्तृत्व असणाऱ्या आणि मातृत्व असणाऱ्या आणि अंगामध्ये धमक असणारा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे.